नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जो काही 26 एप्रिलला पेपर होणार आहे त्या पेपरसाठी आपण अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न घेतलेले आहेत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटनेचे संरक्षक कोणाला मानले जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय. तर भारतीय राज्यघटनेचे संरक्षक सर्वोच्च न्यायालय याला मानले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2, शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित असणाऱ्या पाण्याच्या तळ्याला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बदामी तलाव. तर शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित असणाऱ्या पाण्याच्या तळ्याला बदामी तलाव म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला पास कोठे तयार करण्यात आला आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 लडाख. तर जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला पास हा लडाख या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील हिंदू धार्मिक विचार आणि पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी महादेव गोविंद रानडे आणि भंडारकर यांनी सुरू केलेली चळवळ कोणती आहे? तर कोणती होती? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 प्रार्थना समाज. तर महाराष्ट्रातील हिंदू धार्मिक विचार आणि पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी महादेव गोविंद रानडे आणि भंडारकर यांनी सुरू केलेली चळवळ प्रार्थना समाज ही होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर असे कोणी म्हटले होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6, भारतीय वायुदल दरवर्षी डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 8 ऑक्टोंबर. तर भारतीय वायुदल दरवर्षी 8 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7, भारतीय संविधानाचे कोणते अनुच्छेद पंचायतीच्या लेखी परीक्षांच्या धोरणाशी संबंधित आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 243 जे. तर भारतीय संविधानाचे अनुच्छेद 243 जे हे पंचायतीच्या लेखापरीक्षाच्या धोरणाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 22 जुलै 1947. तर भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा रचनेचा अवलंब 22 जुलै 1947ला केला होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9, संगणकामध्ये माहिती साठवण्याचा सर्वात लहान युनिटला काय म्हणतात? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बीट. तर संगणकामध्ये माहिती साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला बीट असे म्हटले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीरस्पूर्ण महाकाव्याची रचना केली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराज या राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीरस्पूर्ण महाकाव्याची रचना केली आहे. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 कोची. तर कोची या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणजेच क्वीन ऑफ अरेबियन सी असे ओळखले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली आहे?
तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई. तर शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदुधुपीमुळे प्रभावित आहे. मृदाधुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. तर आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदुधुपीमुळे प्रभावित आहे. तर मृदुधुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले जे राज्य आहे ते राजस्थान राज्य आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या धातूला राजधातू म्हणून ओळखले जाते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 सोने. तर सोने या धातूला राजधातू म्हणून ओळखले जाते. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला डॅश डॅश म्हणतात. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 लघुदृष्टी दोष म्हणजेच मायोपिया. तर ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला लघुदृष्टी दोष असे म्हटले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन मुंबई उच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य खालीलपैकी काय आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 यतो धर्मस्ततो जय. तर मुंबई उच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य हे यतो धर्मस्ततो जय हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बँक ऑफ अमेरिका. तर सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक जी आहे ती बँक ऑफ अमेरिका ही आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या समितीने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 संथनम समिती. तर संथनम समिती या समितीने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलाबा किल्ला स्थित आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 रायगड. तर महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यात कुलाबा किल्ला स्थित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू. तर भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले होते. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21 पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 1526. तर पानिपतची पहिली लढाई ही 1526 या वर्षी झालेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन पुण्याचा लाल महाल हा शहाजी भोसले यांच्याद्वारे कोणत्या वर्षी स्थापित करण्यात आला होता? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 1630 साली. तर पुण्याचा लाल महाल हा शहाजी भोसले यांच्याद्वारे 1630 साली स्थापित करण्यात आला होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 फकीरा ही प्रसिद्ध गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे. तर फकीरा ही प्रसिद्ध गाजलेली कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश यांच्या परवानगीशिवाय भारताच्या एकत्रित निधीमधून पैशाची कोणतीही रक्कम काढली जाऊ शकत नाही. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 संसद. तर संसद यांच्या परवानगीशिवाय भारताच्या एकत्रित निधीमधून पैशाची कोणतीही रक्कम काढली जाऊ शकत नाही. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल
ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता खेळाडू फुटबॉलमध्ये 50 आंतरराष्ट्रीय गोल झळकवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, सुनील छेत्री. तर सुनील छेत्री हा खेळाडू फुटबॉलमध्ये 50 आंतरराष्ट्रीय गोल झळकवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकीय विश्वात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संशोधकाला व संगणक तज्ज्ञास डॅश डॅश या पुरस्कार दरवर्षी दिला जातो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. ट्युरिंग अवॉर्ड. तर संगणकीय विश्वात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संशोधकाला व संगणक तज्ज्ञास ट्युरिंग अवॉर्ड हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, पेटा इंडिया या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, 2000 साली. तर पेटा इंडिया या संस्थेची स्थापना 2000 साली करण्यात आली होती. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही. तर पहा केरळ, झारखंड आणि कर्नाटक या राज्यांनी आपला राज्य प्राणी हा भारतीय हत्ती म्हणून घोषित केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हे कोणाच्या पुतळ्याचे नाव आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, छत्रपती संभाजी महाराज. तर स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नाव आहे. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, व्यंकटेश भगवानराव खेडगीकर या लेखकाचे टोपण नाव काय आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, स्वामी रामानंद तीर्थ. तर व्यंकटेश भगवानराव खेडगेकर या लेखकाचे टोपण नाव जे आहे ते स्वामी रामानंद तीर्थ हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4.